नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण रूपांतरण धोरणावरून शहरात राजकीय वातावरण तापले आहे। मनपाच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपकडून पुढे आणण्यात आला आहे। आज होणाऱ्या विशेष महासभेत या महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित असतानाच त्याआधीच विरोधक आक्रमक झाले। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी हातात बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी करत मनपा मुख्यालयात धडक दिली। मराठी शाळा सरसकट बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी हे धोरण म्हणजे मनपा शाळांच्या खासगीकरणाचा डाव असल्याचाही आरोप करण्यात आला। आंदोलनामुळे काही काळ मनपा मुख्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। लक्षात असू द्या की त्या दिवशी 23 तारखेच्या सभेमध्ये सभागृह नेत्यांनी जो इंग्रजी शाळांचा प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला आम्ही विरोध दर्शवला होता आणि त्याच्यावर आज चर्चा सुद्धा होणार आहे। परंतु सभागृह नेते ठराव व्हायच्या अगोदरच असं पत्रकार परिषद करून असं जाहीर केलेलं आहे की ह्या सर्व शाळा ह्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेत, याला आमचा विरोध आहे। असा कुठलाही ठराव अजूनपर्यंत अशासकीय ठराव आहे तो ठराव अजूनपर्यंत प्रशासनाने या सभागृहात आणलेला नाहीये। त्या संदर्भात आमचे गटनेते विशालजी बोलतीलच, परंतु माझं या गोष्टीवर एवढं म्हणणं आहे की जो ठराव अजून पारित झालेला नाहीये तो पारित न झालेल्या ठरावावरती आपण सर्वांना असं गुमराह करताय की ह्या शाळा इंग्रजी माध्यमापासून होणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे। सर्वप्रथम ज्यावेळी आमचे नेते गजानन काळे साहेबांनी पत्रकार परिषदेत बरेचसे मुद्दे त्यांनी त्यावेळी क्लिअर केले। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी मुलं आहेत जी आता 50,000च्या आसपास मराठी मुलं मराठी शाळांमध्ये शिकतायत त्यांच्यावर एक प्रकारचा तो अन्याय ठरेल। आज तुम्ही जर बघितलं असेल गेले 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑडिट, फायर ऑडिट झालेलं नाही, स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही। मुलं त्या भीतीमध्ये जगतायत उद्या एखादी दुर्घटना घडू नये, परंतु दुर्घटना घडली तर त्यावर बोलायला कोण तयार नाहीये। फक्त इंग्रजी शाळा करण्यासाठी त्यांचा हट्टाच आहे। बरं, त्या करण्याचा हेतू हे जे बोलतात गरिबांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली पाहिजेत, हा त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूवरच आमची शंका आहे। कारण ज्यावेळी सीबीएसईच्या शाळा झाल्या, सर्वप्रथम मी क्लिअर करतो, ज्यावेळी इंग्रजी माध्यमाला आमचा विरोध अजिबात नाही आणि नसायला पाहिजे, इंग्रजी भाषा यायला गरजेची आहे। त्या संदर्भात मी आमची भूमिका मांडलेली आहे की इंग्रजी भाषेचं प्रभुत्व मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी प्रशासनाला करायला शक्य आहे, शिक्षण विभागाला त्या त्यांनी कराव्यात, परंतु सरसकट मराठी शाळा बंद करू नयेत, याला आमचा विरोध कायमस्वरूपी असेल। ज्या प्रकारे सीबीएसई शाळा ज्या आहेत, आज 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून यांना चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेडण्याची शाळा आहे। या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोड मध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे। त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात आणि ते तुमच्या जवळच्या संस्था ज्या उभ्या करून तुम्ही त्या संस्थेला, म्हणजे हा भ्रष्टाचाराचं पुराण आहे। हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे, असा आमचा आरोप आहे। नाही, प्रथमतः आपल्या सर्वांना सांगायचं होतं की सत्तेमध्ये आम्ही कुठेही सामील नाहीये। फक्त तिघांचा जो गट आहे आमचा, म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब, आम्ही एकत्र बसतोय आणि जी तेच भूमिका लोकांना दिसण्यात येते की आम्ही कुठेतरी सत्तेत सामील आहेत। आम्ही कुठेही सत्तेत सामील नाही। आम्ही ज्या धोरणात्मक निर्णय जे जनतेच्या बाजूने योग्य असतील किंवा इतर लोकांच्या बाजू असतील तिथं आम्ही त्या लोकांसाठी उभे राहणार आहे, तिथं आम्ही जाहीरपणे विरोध करणार आहे की जिथं चुकीचं तिथं चुकीचं आहे। आपण पाहिलं असेल की ज्यांनी आता ती भूमिका मांडताय की इंग्लिश शाळा आणायचा, म्हणजे जे प्रायमरी पासून सुरू करायचा आणि सुरू करत असताना हळूहळू मराठी शाळा वर्ग बंद करायचा, हा जो त्यांचा कट आहे हा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो। आणि शिक्षकांना आता एखाद्या शिक्षक रिटायर होता आणि त्याला इंग्लिश मिडियमचा अभ्यास करायला लावायचा, हा कुठेतरी त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीची मजुरी आणायचा प्रकार चालू आहे। आणि जसं आमचे सहकार्यांनी सांगितलं की कुठेतरी शैक्षणिक पात्रता वेगळ्या पद्धतीने दाखवायची आणि खाजगी शाळेंना किंवा खाजगी संस्थांना देऊन ती शाळा दुसरीकडे वळवायचं आणि कुठंतरी प्रायव्हेटमध्ये त्यांना टेंडर देऊन, आता सर्वात महत्त्वाचा विषय, एका ठिकाणी जर तुम्ही टेंडर काढून अर्धे पैसे प्राधिकरण भरते आणि अर्धे पैसे खाजगी संस्था भरते, तसंच आता एका ठिकाणी तो पूर्ण पैसे प्राधिकरण भरते, म्हणजे कुठंतरी यांचा बोलबाला आहे आणि हा स्पष्टपणे येत आहे। या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि मराठी माणूस, म्हणजे आज तुम्ही पाहिलं असाल की मराठी माणसाच्या हक्काची भाषा, आपली हक्काची भाषा ही मराठी भाषा आहे। कुठे गेलो तर महाराष्ट्रात मराठी भाषा, IPS अधिकारी असून दे, IS अधिकारी असून दे, कोणत्याही मोठ्या उच्च श्रेणीवर असून दे, प्रत्येक प्रांताचा जो भाषा असते त्या प्रांताचा अधिकारी बनलेलाच आहे। मग हा कशाला हट्ट केला पाहिजे की इंग्रजीमधूनच सगळं श्रेयबल चाललं पाहिजे?
हे करत असताना का तुम्ही मराठी भाषेला कुठंतरी पाठी दाबलं जाते? हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीचा, जसं राज्यामध्ये जी सत्ता आहे त्यांनी तो महाराष्ट्र राज्यातले ज्या शाळा बंद पाडायचा जो हट्ट केला, तसंच आज नवी मुंबईमध्ये पण दिसून येतोय. आणि कुठंतरी त्यांचे ते बोलतात ना, चोचले पुरवण्यासाठी इथं दाखवायचं आणि इथं सत्ताधारी पण तेच आणि विरोधक पण तेच, आणि विरोधक का मुख गिळून बसलेले हे कळत नाही. कारण की महानगरपालिकेमध्ये ते विरोधात आहे, पण राज्यामध्ये आणि इतर ठिकाणी ते सत्तेत असल्यामुळे त्यांना तेही बोलता येत नाही. अशी कुठंतरी यांची दुतर्फी भूमिका दिसून येते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.